तो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया काका पाटिल स्पोर्ट्स ने। उनकी प्रारंभिक बल्लेबाजी जोड़ी मैदान के ऊपर मौजूद है अमर डोकरी और जावेद संधी। जो 12वा खेळाडू असेल त्यानंच पांड्यासाठी आज जायचं आहे। ते त्याच्या अंगावर तो ड्रेस असला पाहिजे 12वा खेळाडू। पूर्ण गणवेशासह 12वा खेळाडू हातमध्ये बॅट घेऊन आतमध्ये जे काही विचार विनिमय किंवा पाणी असेल त्यानंच फक्त जायचं आहे। 11 मध्ये खेळणार कोणताही प्लेयर आतमध्ये जाऊ शकत नाही। जो 12 खेळ असेल त्यानंच टी शर्ट मध्ये किट मध्ये जायचा। बहरहाल मैच शुरू होता हुआ अमोल वाडकर है गेंदबाज। पहले ओवर की पहली गेंद टप्पा खाने के बाद ऊंची उड़ती हुई गेंद उनके समीप से जाते हुए अमर डोकरे जिनका कल मैच हुआ, कल के मैच में कोई जोहर नहीं दिखा सके, लेकिन इस बार अंदर आती हुई गेंद को देखा, कलाई के सारे मोड़ दिया। इस बार रन की कोशिश में यहां पर निकल चुके थे जावेद संधी, पहले भाग लिए थे। थोड़ा सा यहां पर भागना नहीं चाहते थे अमर डोकरे, लेकिन यकायक जावेद को बीच आते देखा पिच के तो भागना दौड़ना शुरू किया। या ठिकाणी मैदानावर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील त्यांच्यासोबत कनेरीकर पाटील सरकार संभाजी पाटील यांचं आगमन झालं आहे। तरी जय शिवराय मित्रमंडळ व स्पर्धा कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। इस बीच बल्ले का मुंह खोला, गेंद को ढकेला। इस बार मिड ऑफ के स्थान पर 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। अपना खाता खोलते हुए जावेद संधी। टूर्नामेंट का दूसरा सेमीफाइनल मैच दोनों ही टीमों के लिए बहुत ही महत्वपूर्ण मैच। जीतने वाली टीम सीधा फाइनल में प्रवेश कर लेगी। इससे पहले फाइनल में प्रवेश कर लिया है स्वरा स्पोर्ट्स हुपरी। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की ओर आने वाली गेंद, रन ले या न ले दुविधा है। दोनों ही बल्लेबाजों के बीच मिसअंडरस्टैंडिंग का यहां पर नमूना दिखता हुआ। हालांकि अगर पहले ही छोड़ना चाहते थे जावेद संधी, एन वक्त पर देखा गेंद पर फील्डर को आते वापस भेजा अमर डोकरे को। ये ऑफ स्टंप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा यकीनन टप्पा खाने के बाद और बाहर की ओर जाने वाली गेंद जरूर थी। एक्स्ट्रा के खाते से जुड़ता हुआ ये पहला रन है। या ठिकाणी पॉप्युलर स्पोर्ट्स क्लबचे जुने खेळाडू जितेंद्र पाटील यांचं आगमन झालं आहे। तरी संयोजक कमिटीने त्यांचं सहर्ष स्वागत। भाऊसाहेब कांबळे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। इस बीच बहुत ही खूबसूरती के साथ कलाई के सारे मोड़ दिया मिड विकेट और मिड ऑन के बीच से, जब तक गेंद को फील्ड का टपिलर एक अच्छा रिकवरी थ्रो बैकअप के लिए खिलाड़ी मौजूद है। केवल 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा अमर डोकरे के लिए। अमर वाडकर जिन्होंने कि अच्छा ओवर पिछले मैच में एक बहुत अच्छी गेंदबाजी की थी, उसी की बदौलत सेमीफाइनल में खेलते हुए
उठाकर मारा, कोई मौका होना ही नहीं चाहिए और गेंद लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पास बाउंस के साथ आती हुई 4 रन। आखिरकार अपना अस्त्र निकालते हुए अमर डोकरे और इसी तरह से पहला ओवर जावेद संधि थे 8 रन बिना कोई क्षति के। तो गेंदबाजी के लिए शरीफ मुल्लानी सामने वाले छोर से उनका सामना करेंगे आमरा डोकरे। एक ओवर के समाप्त होने के बाद रन संख्या है 8 रन। दूसरा सेमीफाइनल मैच, बड़ी तादाद में सभी मौजूद दर्शक दोपहर के बाद इस दौर में बैठकर खेल का आनंद लेते हुए इसी बीच ये गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, हालांकि टप्पा खाने के बाद अंदर की ओर आने वाली जरूर गेंद थी। पहले भाप लिया था हमारे डोकरे के शायद ऑफ स्टंप के बाहर जाएगी, रिवर्स शॉट खेलना है, खेल दिए, लेकिन उनके ऊपर से गेंद जाते हुए ग्यादर करते हुए अच्छा फलस्वरूप यहां पर शरीफ मुल्लानी, उन्होंने भी पिछले मैच में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी। पहली गेंद पर एजाज कुरैश को आउट किया था। अच्छी गेंद, हाँ ये बहुत ही ऑर्थोडॉक्स गेंद कही जाएगी, बहुत ही नायाब गेंद, ठीक सामने पड़ती टप्पा खाने के बाद उछली गेंद। अमर डोकरे जगह पर खड़े रहकर इस बार रूम देना चाहते थे ऑन साइड की दिशा में। इस बार आगे गए, कट किया, गाइड किया, इस बार गली की दिशा में गेंद को 1 रन पूरा करते हुए। उठाकर ऊंचा हवा में गेंद है, ये क्या हो सकता है देखना है, मिड ऑफ के स्थान पर, और ये बल्लेबाज आउट हो गए जावेद संधि। मिड ऑफ के सर के ऊपर से निकालने की कोशिश में वहां पर कैच दे बैठे जावेद संधि। पहले विकेट का पतन 9 के योग पर। नए बल्लेबाज अविनाश रायकर 9 स्ट्राइक एंड पर हैं और शरीफ मुल्लानी को मिलती पहली सफलता। हाँ ये बहुत आला शॉट चला है और ये बल्लेबाज आउट। अमर डोकरे फिर से एक बार पुल किया था बैकवर्ड स्क्वायर लेग के स्थान पर और अब आगे भागते हुए इस गेंद को अपने हाथों में लिया, तो इसी प्रकार से दूसरे विकेट का पतन होता हुआ लगातार 2 गेंदों पर 2 विकेट हासिल करते हुए शरीफ मुल्लानी। नए बल्लेबाज महेंद्र शिवशरण 30 गज दायरे का जो ओवर है
उसका भरपूर फायदा उठाने की कोशिश, लेकिन इस बार ऑन साइड में 2 फील्डर को तैनात किया। लेग साइड के स्थान पर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के स्थान पर एक फील्डर लगभग सीमा रेखा के पास और डीप मिड विकेट के पोजीशन पर तैयार होते हुए अविनाश। अच्छी गेंद और ये बहुत ही बड़ी गेंद थी, लगभग मिड स्टंप पर रहती हुई गेंद को खेला जरूर बल्ले का एक किनारा लेकर और इसी तरह से स्ट्राइक को रोटेट किया है नए बल्लेबाज महेंद्र शिवशरण के लिए। तो 2 विकेट के नुकसान पर रन संख्या बनी है 10 रन, 10 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। या ठिकाणी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश हुजरे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, तरी संयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. सुरेश हुजरे रनों की तलाश में विकेटों को गंवा चुके इस बार काका पाटिल के 2 होनहार बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाजी जोड़ी। 2 विकेट के नुकसान पर 10 रन, 2 विकेट, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 के औसत से ये रन बनाए जरूर और इसी तरह से खामोशी मैदान के ऊपर है। तीसरा ओवर शुरू हो पैवलिन छोर से माइक्रोफोन पर तब्दीली आते हुए मराठी में अंकुश निपानी का। धन्यवाद साजिद जी. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईट एक अवांतर धाव पंच स्वप्नील बांद्रे यांचा इशारा. धावसंख्या ती 11. षटक सुरू आहे ते तिसरं पॅव्हलियनच्या बाजूने गोलंदाज जितेंद्र गायकवाड. सामना करेल अविनाश रायकर. एक चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा, थोडासा अपील पण पंच स्वप्नील बांद्रेने तो फेटाळून लावलाय. दरम्यान चेंडू जातो निर्धाव. अविनाश रायकर एक आक्रमक फलंदाज डीप मिडविकेटच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत जितेंद्र गायकवाड. पॅव्हलियनच्या बाजूने जितेंद्र. सामना करेल पुन्हा एकदा अविनाश रायकर. छान चेंडू. एक वेगवान गोलंदाज म्हणावं लागेल जितेंद्र गायकवाड. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता अविनाशचा. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. षटक सुरू आहे ते तिसरं. दुसरा उपांत्य सामना स्पर्धेतील आजचा हा 7वा दिवस. 7व्या दिवसातील हा दुसरा उपांत्य सामना या ठिकाणी खेळला जातोय. काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदाळ या 2 संघांदरम्यान. एक चांगला फटका बॅकफुटला जात शॉर्ट कव्हर्स मध्ये घेऊन काढतोय महेंद्र शिवशरण. एक अनुभवी. पार्ले सर विनंती आहे, 8च्या दिवस नेट करायचं नाही. हॅलो, गेटच्या साईडला जे नेट चालू आहे ते बंद करायचं आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या पोहोचते 14. षटक सुरू आहे ते तिसरं. जितेंद्र गायकवाड. सामना करेल अविनाश रायकर. छान चेंडू. काहीसा असफल ठरतोय अविनाश. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना जितेंद्र गायकवाड वैयक्तिक पाहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. पॅव्हलियनच्या बाजूने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कैलासवासी अण्णा मगने चषक 2017
स्पर्धा कमिटीच्या वतीनं आणि संयोजन समितीच्या वतीनं या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू छान चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना जितेंद्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा अविनाश रायकर. फुलटॉस मध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि या चौकारानेची संघाची धावसंख्या उपस्थिती 18-2 बाद. काका पाटील स्पोर्ट्स 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 18-2 बाद. शरीफ मुलाने वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येते. शाहमिलच्या बाजूने सामना करेल महेंद्र शिवशरण. छान चेंडू थोडंसं बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न होता महेंद्र शिवशरण याचा, परंतु असं पलटतो चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या येते 18. षटक सुरू आहे ते 4थं. कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा 7वा दिवस. 7व्या दिवसातील दुसरा उपांत्य सामना. बॉलर्स बॅक. एक चांगला फटका म्हणावा लागेल. चौकार. या चौकारणी संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. वाईट. पंचांचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती 23. थोडासा अतिरिक्त उंच गेला चेंडू त्यामुळे वाईटचा इशारा. स्क्वेअर लेग पंच आणि मेन्स पंचांचा देखील हा वाईटचा इशारा आहे. एक चांगला फटका होता महेंद्र शिवशरण याचा. चांगला प्रयत्न होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेतून. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या ती 27. या ठिकाणी रणजी ट्रॉफी खेळाडू विशांत मोरे यांचं आगमन झाले. त्यांचं देखील संयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका मारला होता. या ठिकाणी स्टिअर केला होता शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या येते 27-2 बाद. काका पाटील स्पोर्ट्स
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर्स मधून सीमारेषेच्या बाहेर. सुंदर टायमिंग. धाव संख्या आहे ती 33. एक चांगला कमबॅक करतोय काका पाटील स्पोर्ट्स हा संघ. चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे ती 33. शिवशरण वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय. केवळ 6 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने महेंद्र खेळतोय वैयक्तिक 15 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती 33. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईल्ड. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. संघाची धावसंख्या होती ती 35. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या दिशेने. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी 2 धावा. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 37. 2 बाद काका पाटील स्पोर्ट्स. यानंतर हिंदीमधून आमचे सहकारी साजिदभाई पठाण. धन्यवाद अंकुश. 37 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान के बाद. जो 2 विकेट उनके जल्दबाजी में गिर चुके थे काका पाटिल स्पोर्ट्स के, उसको मद्देनजर रखते हुए थोड़ी सी सावधानी बरतते हुए बीच में थोड़ा सा बल्ले का मुंह खोलकर स्ट्रोक लगाने की कोशिश जरूर की है, खास करके महेंद्र शिवशरण ने, जिन्होंने के 2 चौके और एक छक्के की सहायता से 15 रन बना है. जरूर उन्हें साथ दिया है, जो कि पिंच हिटर रूप के खिलाड़ी के रूप में आए थे. अविनाश रायकर 6 रन बनाकर खेल रहे हैं. 9.25 के हिसाब से ये रन बन चुके हैं. 37 रन 2 विकेट के नुकसान के बाद. 4 ओवर का खेल बाकी है. फिर से एक बार जितेंद्र गायकवाड़ आए हैं. उनके सामने है महेंद्र शिवशरण. काफी फैलाई हुई फील्ड है. अच्छी गेंद ब्लॉक होल में डालने की कोशिश. मिडल पर स्टंप पर आने वाली गेंद को हल्के हाथों से पर ड्राइव किया. इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को 1 रन के लिए. स्ट्राइक को रोटेट किया है अविनाश के लिए. इस बार उठाकर मारा और ये गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन. सुंदर शॉट इस बार अविनाश रायकर के बल्ले से निकलते हुए. ऐसे शॉट मारने में माहिर है, प्रसिद्ध है अविनाश रायकर. बार बार कोशिश कर रहे थे, आखिरकार उनका बल्ला बोल उठा. छक्के की सहायता से स्कोर में बढ़ती 44 रन. फिर से एक बार उठाकर मारा. इस बार एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से देखना है और ये बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही बेहतरीन कैच. इस बार मनोज पतंगे, रिप्ले देखिए कितना बढ़िया कैच लिया. इस बार अविनाश रायकर एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से निकालते हुए. ये देखिए इस बार गेंदबाज ने पार किया, अविनाश ने उठाया. इस बार गेंद हवा में जरूर. ये रिवर्स कैच इस बार जाते हुए ये मनोज पतंगे एक हाथ में लपक लिया. तो इसी तरह से स्पेक्टेकुलर कैच कहा जाएगा, बहुत ही बेहतरीन कैच. जितनी भी तारीफ की जाए कम है, क्योंकि अविनाश को भी लगा होगा शायद
गेंद उनके पहुंच से दूर होगी, लेकिन आखिरकार क्षणों में जी जान लगा दी इस बार मनोज पतंगे ने। तीसरे विकेट का पतन होता हुआ अविनाश के रूप में, और इसी तरह से नए बल्लेबाज का आगमन नितिन माटुंगे। आवरा झटपट आवरा साई स्पोर्ट्स रेंदाळ नंतरच विजेत्या संघाला यातीलच विजेत्या संघाला तयार होऊन अंतिम सामना खेळायचा आहे. 44 रन. थोड़ा सा पैरों स्वीप करने की कोशिश देखना है. इस बार गेंद जगह पर लुढ़क गई और ये थोड़ा सा पैरों से गेंद को स्टंप पर मारने का प्रयास. लेग बाई का इशारा. अतिरिक्त रनों से बढ़ोतरी होती हुई 45 रन 45. ये स्थिति बन चुकी है. ओवर नंबर 5 चलता हुआ. अब की बार सामना करेंगे नए बल्लेबाज नितिन माटुंगे. ये हमारे साइड स्क्रीन के ऊपर देखिए कितनी नजाकत भरी ट्रॉफियां जो नई नवीली दुल्हन की तरह दिखती हुई. इसे भी चाहिए. गेंद हल्का सा इस बार खेलना चाहता मिड ऑफ के सर के पास से गेंद को निकालने की कोशिश, लेकिन फॉलो थ्रू बना लिया. तो इसी प्रकार से नितिन माटुंगे जिन्हें कि अपना खाता खोलना है. इस बार उठाकर मारा और ये खाता खोल दिया 6 रन के साथ. सुंदर शॉट इस बार बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से 6 रन. तो 5 ओवर का खेल समाप्त. रन संख्या है 51 रन 3 विकेट के नुकसान के बाद. ये स्थिति बन चुकी है. और यहाँ पर जो शरीफ मुल्ला ने जिन्होंने के 2 ओवर में 21 रन दिए, 2 विकेट लिए. जीतन गायकवाड़ ने 2 ओवर में 21 रन देकर 1 विकेट हासिल किया. सामने वाले छोर से जरा बाहेर जायचं लहान मूल. शुभम कॉमेंट्री बॉक्स मध्ये जा. शुभम सागर लोखंडे तो क्रिकेट की दुनिया में जिसे वेताल कहा जाता है, भूतपूर्व खिलाड़ी पिंटू शिकलगार, इनका आगमन लगभग क्रिस गेल की तरह दिख रहे. इस बीच हल्के हाथों से खेला इस बार डायरेक्ट हो. तो इसी बीच यहां पर रन संख्या में बढ़ोतरी 52 रन बन चुके हैं.
तसेच कॉमेंट्री बॉक्सच्या खाली जे शॅमेन उभारला आहे त्यामध्ये पंखे या ठिकाणी लावण्यात आहेत आणि पंखे या ठिकाणी ते प्रदान केले ते नगरसेवक प्रवीण केसरकर, डॉक्टर केसरकर, आणखीन एक मान्यवरांचं नाव राहून गेलं, त्यांच्या द्वये या ठिकाणी पंखे या ठिकाणी आलेले आहेत. दरम्यान हा मात्र चांगला फटका मारतोय एक्स्ट्रा दिशेनं चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. सुंदर फटका. प्रथमतः या मैदानावर उन्हातानात बसावं लागत होतं, पण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जी रिकामी जागा होती त्यामध्ये एक आच्छादित करून ती जागा एक आच्छादित केली. त्यामध्ये आता एक नाविन्यपूर्ण पंखे या ठिकाणी मात्र उन्हाच्या तडाख्यामध्ये एक विसावा देणार एक साधन म्हणावं लागेल पंख्याच्या स्वरूपात. ते पंखे या ठिकाणी प्रदान करतायत ते नगरसेवक प्रवीण केसरकर, डॉक्टर केसरकर आणि रमेश. मारा फिर से एक बार गेंद मिड विकेट की दिशा में जाती हुई. देखना है 1 रन पूरा करते हुए 1 ही रन मिलेगा. हॅलो, या ठिकाणी पॅव्हलियनमध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश भोसले व रफिलाल भंडारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि या ठिकाणी जे पॅव्हलियनमध्ये पंखे द्यायचे जे आपल्याला काल शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी आज येताना ते पंखेच घेऊन आलेले आहेत. त्याबद्दल संयोजक कमिटी व सागरबाग क्रिकेट असोसिएशनचं सहर्ष स्वागत. उठाकर मारा इस बार महेंद्र शिवशरण और ये गेट सीधा एक्स्ट्रा कर बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन. छह रन हासिल किए. रन संख्या में बढ़ोतरी 63 रन. डीजे थांबा डीजे. लवकर महेंद्र शिवशरण. और बल्लेबाज आउट. अंपायर की प्रतीक्षा किए बिना अपने खेमे का रास्ता नापते हुए महेंद्र शिवशरण. तो इसके बाद खेल का विवरण देंगे मराठी में अंकुश. धन्यवाद साजिदजी. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 63. 4 बाद. काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 63. उर्वरित 2 षटकांमध्ये आपल्या संघासाठी किती धावा करतायत हे पाहायचं आहे. 2 फलंदाज आहेत ते नितीन माटुंगे त्याचबरोबर मनोज संगपाळ. तर पॅव्हलियनच्या बाजूने अमोल वाडकर पहिल्या षटकांमध्ये केवळ 8 धावा दिल्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. 63. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 63. नितीन. एक ताकदवर शॉट बनावा लागेल. एक ताकदवर शॉट दरम्यान 1 धाव मिळते. धावसंख्या आहे ती 64. 4 बाद. काका पाटील स्पोर्ट्स. षटक सुरू आहे ते 7वं. पॅव्हलियनच्या बाजूने अमोल वाडकर सामना करेल नवीन फलंदाज मनोज संगपाळ. एक उंच फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज
असफल ठरतोय. झेलबादून तंबत परत काका पाटील स्पोर्ट्सच्या संघास 5वा धक्का मिळतोय. हे जे मैदान आहे डीजे धन्यवाद डीजे. तर प्रेक्षकांना सर्वांनाच माहिती आहे की पूर्वी या मैदानाला काळं ग्राउंड असं म्हणायचं, पण आता शास्त्री नगर अतिशय व्यवस्थित सुसज्ज असं सर्व सोयीनिशी या ठिकाणी हे मैदान सुसज्ज केले काका पाटील आणि त्यांचे सर्व सहकार्य. आणि काका पाटलांना या ठिकाणी अनेक हजारो हात या ठिकाणी लाभलेले आहेत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले आहेत. या शामिलातील पंखे प्रदान करणारे नगरसेवक माननीय प्रवीण केसरकर, माननीय रमेश भोसले आणि भंडारी साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. नितीन माटुंगे एक अनुभवी खेळाडू, एक आक्रमक फलंदाज रमेश भोसले आणि भंडारी साहेब यांच्याकडून या शामियातील पंखे दिले गेलेले आहेत. त्यांचा देखील संयोजन समितीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुढचा चेंडू योगेश कळंत्रे एक आक्रमक आणि अनुभवी खेळाडू. थोडंसं पायचीचं अपील. पंच स्वप्नील वांद्रे लाईक बाईस. एक अवांतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती 66. षटक सुरू आहे ते 7वं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कैलासवासी अण्णा मोगरे चषक 2017 संयोजन समितीच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं आपलं स्वागत. उंच फटका डीप मिड विकेटच्या बाजूने. चेंडू जातो सर सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील सर्वात उत्तुंग आणि लांब षटकार म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. नितीन माटुंगे. धावसंख्या होती ती 72. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये 1,00,000 रोख व 6 फुटी चषक श्री महेश उत्तरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 व चषक माननीय सौ शमा सलीम मुल्ला माजी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांच्याकडून. दरम्यान पुन्हा एकदा नितीन. एक चांगला फटका पॉईंटच्या दिशेतून चेंडू जातोय. बॅकफुटला जात अतिशय सुंदर स्क्वेअर कट. आणि या 4 धावा, या 4 धावांशी संघाची धावसंख्या होते ती 76. धन्यवाद डीजे. त्यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघास प्रत्येकी रोख 10,000 रुपये व चषक कैलासवासी श्रीमती सीमाबाई वसंत कोरवे यांच्या स्मरणार्थ श्री राजू वसंत कोरवे यांच्याकडून. तर या स्पर्धेतील सर्व चषक माननीय रमेश भोसले सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास टी शर्ट या ठिकाणी प्रदान केला जातो ते माननीय प्रकाश चिखलीकर यांच्याकडून. या सर्वांचं देखील पुन्हा एकदा संयोजन समितीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्या या सहकार्याशिवाय इतकी मोठी स्पर्धा होणं अशक्य आहे. पुन्हा एकदा 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 76. 5 बाद काका पाटील स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. दरम्यान पुन्हा एकदा योगेश कळंत्रे. डीप मिड विकेटच्या बाजूने चेंडू जातोय. 6 धावा, ज्यासाठी योगेश प्रसिद्ध आहे अशा खेळासाठी. आणि खरोखरच गेल्या अनेक वर्ष या शास्त्रीनगर मैदानामध्ये योगेश कळंत्रेंची बॅटिंग अनेक लोकांनी पाहिलेलं आहे.
पुन्हा एकदा त्याचा इरादा स्पष्ट करताना योगेश कळंत्रे आपल्या संघासाठी उपयुक्त अशी धावसंख्या करताना या उत्तुंग षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होती ती 82. लोखंडे पुन्हा एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. छान चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण करतोय यष्टीरक्षक. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश कळंत्रे. थोडस विचित्र असणारा हा फटका. आणि या चौकार. पाच धावा या ठिकाणी. पंचांनी सांगायचा निर्णय. आम्हाला दिसते याला महत्व नाही. अंकुश निर्णय तुझा कळव. धन्यवाद. 5 धावा या ठिकाणी मिळत आहेत. तर संघाची धावसंख्या आहे ती 87. चेंडू थोडासा उंच जातोय. पाहायचा या ठिकाणी झेल होतोय किंवा नाही. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बिलांच्या दिशेने 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या होते ती 89. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाजूने 1 धाव मिळते. या ठिकाणी धावसंख्या होते ती 90. नितीन माटुंगे स्ट्राईकवर. अजूनही अद्याप 2 चेंडूंचा सामना बाकी आहे. 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा या ठिकाणी करत आहेत नितीन माटुंगे, एक आक्रमक फलंदाज. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान केवळ 1 धाव मिळते या ठिकाणी. योगेश कळंत्रे यांनी 5 चेंडूंचा सामना करत 9 धावा या ठिकाणी केल्या. एक उंच षटकाराच्या साहाय्याने त्यांनी 9 धावा केल्या. आपल्या संघासाठी आवश्यक असणाऱ्या धावा केल्या. संघाची धावसंख्या ती 91. अखेरचा चेंडू. चेंडू उंच जातोय डीप मिड विकेटच्या बाजूने. दरम्यान पहिली धाव पूर्ण होत्या. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा या ठिकाणी मिळतात. नितीन माटुंगेच्या बॅटमधून निघालेल्या फटक्याने संघाची धावसंख्या होती ती 93 आणि 94 धावांचं आव्हानात्मक आव्हान घेत मैदानामध्ये थोड्याच वेळ दाखल होईल. साई स्पोर्ट्स रेंदा. धन्यवाद.
धन्यवाद. तर जय शिवराय मित्र मंडळ आयोजित कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 भव्य जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्यांनी या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य दिलं आहे ते प्रामुख्यानं या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं आहे ते 1 लाख रुपये व भव्य अशी 6 फुटी ट्रॉफी ते माननीय सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. हॅलो या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये व चषक 6 फुटी चषक जे आहे ते माननीय नगरसेविका प्रज्ञा महेश उत्तुरे यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख 50,000 व चषक कोल्हापूर महानगराच्या माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला यांच्या वतीनं तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 10,000 व चषक श्रीमती सीमाबाई वसंत कोरवी यांच्या स्मरणार्थ राजू वसंत कोरवी यांच्याकडून या स्पर्धेतील सर्व चषक ज्या ट्रॉफ्या अति भव्य प्रमाणात आहेत ते रमेश भोसले येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास टी शर्टाचा जो पुरस्कार दिला जातो ते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाळासाहेब चिखलीकर यांच्याकडून आणि उपांत्य सामन्यातील 4 संघांना गणवेश जे या ठिकाणी जे प्रदान करण्यात आले ते करण सोनवणे आणि हरदास सोनवणे यांच्यामार्फत. तसेच या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षिसाचा भरमार तसेच या स्पर्धेसाठी बहुमोल सहकार्य अनुपूर्व बंटी पाटील सामाजिक कार्यकर्ते विनायक सुरवंशी नगरसेवक विलास वास्कर दादा माजी नगरसेवक हरदास सोनवणे मुरलीधर जाधव नगरसेवक उद्योजक अतुल पाटील सामाजिक कार्यकर्ते सुरेश धोणुक्षे सर राजारापुरी येथील विप्रास टेक्नोमार्ट उद्योजक प्रकाश शेबनावर सामाजिक कार्यकर्ते सुनील मोहिते उद्योजक शशिकांत पाटील माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे डॉन. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेला प्रामुख्यानं मैदान सुशोभित करण्यामागे अक्षय काकासाहेब पाटील डॉक्टर राजेंद्र बाड विकास पाटील फिरोज मुजावर आमिर मुल्लानी मंगेश मोगने अभिजित आमरे गुरु कुराडे उमेश पवार विशाल देवकुळे प्रकाश इस्पुर्ले संदीप माने आबा वाईंगडे डॉक्टर पिशवीकर विनायक फाळके अभिजित शिंदे पाचगावचे संग्राम पाटील अनंत खासबागदार राजू गुरमूर डॉक्टर मंदार पाटील चंद्रकांत जाधव डॉक्टर नितीन देशपांडे संजय माने विनायक कारंडे तानाजी कोरवी प्रकाश पुजारी राहुल जोशी मोहन कांबळे भैया शेटके हॉटेल ड्रीमलँड संतोष शेट्टी सुनील जाधव सुनील गुमाने सम्राट कोराने अमर बागी शिवराज चिखलीकर योगेश दळवी रोहित पवार अनिल मोहिते मुश्ताक मलबारी गोपाळ पाटील सर रणजित चौगले सर्जेराव साळके शंकर आगळे दिगंबर देवळकर शशिकांत मोगने हेमंत पाटील बापू आणि नागेश कड्यापगोळ. तसेच या स्पर्धा समितीचे जे सर्व सदस्य आणि स्पर्धा समितीचे जे प्रामुख्यानं जे काम करत विशाल कल्याणकर महेश कोरवी दीपक जितकर अमित इस्पुर्ले व त्यांचे सर्व सहकारी ज्यांची नावांची लिस्ट या ठिकाणी मोठी खरोखर सर्वच लहान आबालवृद्ध त्यांच्या जय शिवराय मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत सलग 2 महिने या स्पर्धेला यशस्वी बनवण्यामागे त्यांचं एक मोठं मोलाचं सहकार्य आहे. आणि या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या खास करून गुजरातवरून बनवण्यात आलेल्या आहेत. ते अण्णा मोगणे दिवंगत अण्णा मोगणे यांचे परम सहकारी ते रमेश भोसले यांच्या वतीनं. तर अशा रीतीनं मात्र या सामन्याकडे वळताना दुसरा उपांत्य सामना 93 धावा केला 94 धावांचं आव्हान घेऊन साई स्पोर्ट्स रेंदाळ संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये खास करून यामध्ये एक चांगली आकर्षक फटकेबाजी नितीन माटुंगे महेंद्र शिवशरण तो सलामीची जोडी मैदानामध्ये शरीफ मुल्लानी आणि जितेंद्र गायकवाड आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो सुधीर उल्पे. 94 धावांचं आव्हान दुसरा उपांत्य सामना सुरू होतोय.
पहिला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, गली आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र निश्चितच पूर्ण. एका धावेनं धावसंख्येला सुरुवात जरूर होते. 94 धावांचं जे मोठं आव्हान म्हणावं लागेल. या केपेस जितेन गायकवाड ज्याने की मागील सामन्यामध्ये एक आकर्षक अशी फटकेबाजी केली होती आणि संघाला उपांत्य सामन्यामध्ये नेऊन ठेवलं होतं. तो जितेन गायकवाड त्याने गोलंदाजी करत सुद्धा एक चांगली गोलंदाजीमध्ये बळी मिळवले होते, चांगलं योगदान दिलं होतं. दरम्यान हा मात्र फुल पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तो बॅकवर्ड स्कोर लेगच्या ठिकाणी एक धाव मात्र निश्चितच या ठिकाणी मिळते. एका धावेनं स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या लेगपायच्या स्वरूपात, माफ करा, या ठिकाणी लेगपाय घोषित केला जातोय. पर एकदा सुधीर तयार होतोय. एस्टाला खेटून असणारा योग्य खेळंत्रे अमर डोकरी आहे शॉर्ट थर्ड मॅनला. पुढचा चेंडू मात्र एक चांगला फटका आणि मिड विकेटच्या वरून मारलेला उत्तुंग असा हा षटकार शरीफ मुल्लानीच्या बॅटूतून निघालेला कडकडीत असा षटकार. फिर से एक बार खेल शुरू होता है. एक बहुत ही लंबा छक्का यहां पर जड़ दिया था शरीफ ने. सुधीर तैयार. ये टप्पा खाने के बाद ऊंची उठती हुई गेंद देखा, छोड़ा. इस बार प्रयास जरूर किया था गेंद को खेलने का, लेकिन उनके बल्ले के ऊपर से गेंद जाती हुई, और यही तकनीक से भरी गेंदबाजी करते हैं सुधीर उल्टे. एक छक्का लगने के बाद चेक करते हुए, जो कि उनकी यही अदा. ये क्लीन बोल, इन स्विंग वाली गेंदबाजी, और ये शरीफ मुल्लानी क्लीन बोल हो गए, साफ बीट हो गए और सीधा स्टंप का निशाना साधती हुई ये गेंद. या ठिकाणी मैदानावर आमचे मित्र दिगंबर देवडकर ज्यांच्या ठिकाणी स्पर्धेसाठी बहुमत सहकार्य लावलं त्यांचं आगमन झालं आहे. तरी संयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. दिगंबर देवडकर, अण्णा मोगरे यांचे भाचे. गेंद हवा में जरूर, ये कैच लेने का प्रयास करते हुए वहां पर आते महेंद्र शिवशरण, लेकिन नो मैच वाली शॉट खेला है जरूर. 2 रन अपना खाता खोलते हुए अमलवाड़कर. तो पहला ओवर के खेल समाप्त. रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर 10 रन. तो सामने वाले छोर से मुकेश शिंदे आए हैं. अपना पहला और इस 30 गज दायरे का आखिरी ओवर लेकर सामने है जितेन गायकवाड़.
गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के ऊपर से जाने वाली थोड़ी सी कवर के क्षेत्र में मारना चाहता जितिन गायकवाड़, लेकिन भली बाती जानते हैं किस लेवल पर गेंद डालना है। डालते हैं मुकेश शिंदे, अच्छे हरपन मौला खिलाड़ी है। अच्छी गेंद फिर से एक बार बीट हो गए। लगभग स्टंप के करीब से जाने वाली ये गेंद थी। बार बार प्रयास कर रहे हैं कट मारने का, लेकिन विकेटों से छिटक कर खड़े योगेश कविंद्र को देखकर स्टेप आउट शॉट खेलने का कोई प्रयास तो नहीं कर रहे हैं, क्योंकि जानते हैं वो बल्ले से अगर गेंद फिसली तो बाकी का काम तमाम होगा योगेश के जरिए से। यदि वो शॉट खेला है, गेंद हवा में और देखना है जावेद संधी और ये बल्लेबाज आउट। सीधा गेंद के नीचे आए और गेंद के अपने हाथों की गोदी में लिया, तो इसी प्रकार से दूसरे विकेट का पतन होता हुआ जितिन गायकवाड़। तो अन्ना मोगने इनकी याद में रखी हुई टूर्नामेंट, और इस टूर्नामेंट के लिए जो उच्चतम इनाम जो रखा है वो यहाँ के कारपोरेटर साहिबा प्रज्ञा महेश उत्तुरे, इनकी तरफ से 1 लाख रुपए। साथ ही साथ दूसरे नंबर का इनाम जो रखा है कोल्हापुर महानगर पालिका के एक्स वाइस मेयर शमाज सलीम मुल्ला, इनकी तरफ से 50,000 रुपया। इसे बीच रूम देना चाहते थे, मिडॉन के सर के ऊपर से गेंद तो गई है शॉर्ट थर्ड मैन के स्थान पर, बाय के रूप में मिलता हुआ यह रन जरूर। चौरानवे रनों का लक्ष्य, एक बड़ा टारगेट उनके सामने रखा है काका पाटिल स्पोर्ट्स ने, जो कि सेमीफाइनल में जो 2 टीमें हारेगी उन्हें हर एक टीम के लिए 10,000 रुपए का इनाम जो है वो राजू वसंत कोरवी इनकी तरफ से उनकी मां की याद में ये इनाम यहां पर रखे गए हैं। और इस टूर्नामेंट की जो ट्रॉफियां यहां पर रखी गई हैं 5 और 6 फुट की, बहुत ही नायाब। इस बार गेंद को हल्का सा कट किया, पॉइंट की दिशा में रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। हालांकि जैसे भी हो रन बटोरने की कोशिश है, और जो ट्रॉफी यहाँ पर जो इस टूर्नामेंट के लिए भेंट की है वो अन्ना मोगने के परम मित्र जो महेश भोसले, खास करके गुजरात से मंगवाई ये ट्रॉफियां। इसी बीच ये गेंद कट करने का प्रयास, सीधा जाती हुई योगेश के हाथों में गेंद। तो इसी प्रकार से कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर 12 रन, ये स्थिति बन चुकी है। देखना है पहले छोर से किस गेंदबाज को मोर्चे पे लाया जा रहा है, और इसका विवरण देने के लिए मराठी में अंकुश। डीजे थैंक यू। सिर्फ तेज गेंदबाज जो कि कोल्हापुर शहर में गिने चुने तेज गेंदबाज है, उनमें से एक है ये महानंदा नेतले। अच्छी गेंदबाज है, कम समय में अपनी पहचान बनाते हुए महानंदा नेतले, और उनकी गेंदबाजी की
जो शैली है उसे देखकर अपने तरफ इस गेंदबाज को खिलाकर लोगों के सामने उन्हें प्रकट किया है किरण खटकर जैसे महारथी ने। तो वही खटकर का ये नायाब हीरा देखना है किस तरीके से गेंदबाजी करता है। इस ओवर की पहली गेंद फुल टॉस, ये ललचाती हुई गेंद को न्योता दिया, इस बार बल्लेबाज को न्योता कबूल कर लिया। 6 रन। ये तो बड़ा टाइमिंग शॉट था। इसी बीच व्हाइट बॉल का इशारा, स्वप्निल वांद्रे एक्स्ट्रा के खाते से ये जुड़ता हुआ रन जरूर है। अच्छी गेंद, फिर से एक बार बीट हो गई इस बार पाटिल। हर एक मैच में जो मैन ऑफ द मैच रहता है खिलाड़ी से यहाँ पर टी शर्ट दिया जाता है पुरस्कार के तौर पर। वो यहाँ पर जो भेंट किए हैं सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बाबा साहब चिखलीकर, इनका भी बड़ा योगदान रहा है इस टूर्नामेंट के लिए। ये अजब ढंग से खेल रहे, फिर से बीट हो गए इस बार। दबाव लाने का प्रयास गेंदबाज के ऊपर, लेकिन खुद दबाव में आ गए पाटिल। तो ये यहाँ पर सेमीफाइनल में जो 4 टीमें पहुंची है उन्हें किट यहाँ पर जो दिया है, जो उनके शरीर पर आप देख रहे हैं, वो भी यहाँ पर जिन्होंने दिया है वो करण सोनम ने और हरिदास सोनम ने। फिर से एक बार कमबैक करते हुए महानंदा, इस बार गेंद को खेला है जरूर, और ये बल्लेबाज सीधा कैच थमा बैठे। जावेद संधि दूसरा कैच लेते हुए, और महानंदा को मिलती है पहली सफलता। तो नए बल्लेबाज का आगमन सद्दाम मुल्लानी, और वे एक विकेट चटकाने के बाद हौसला बुलंद होता हुआ महानंद निर्ले का। सामने है अमोल वाडकर, बड़ी फैलाई हुई फील्ड है, 94 रनों का लक्ष्य है, और उसका पीछा करते हुए 19 रन 3 विकेट के नुकसान के बाद। थोड़ा सा हुक करने का प्रयास जरूर किया था, लेकिन उनके कंधों के करीब से जाती हुई गेंद थी। अमोल वाडकर समझ न सके, और इस ओवर की आखिरी गेंद के लिए तैयार होते हुए महानंदा अब तक 7 रन देकर 1 विकेट हासिल किया है। उठाकर मारा है, गेंद हवा में, महेंद्र क्या करते हैं देखना है, बल्लेबाज आउट।
और ये दूसरी सफलता महानंदा की। तो इसी बीच एक सफलतम ओवर की समाप्ति, कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 3 विकेट के नुकसान पर 19 रन। आगे का विवरण देने के लिए अंकुश निप्पाणीकर। यानंतरचा अंतिम सामना ठीक 6:30 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. तरी या ठिकाणी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. या सामन्यातील विजेता व मगाच्या सामन्यातील विजेता संघ यांनी ठीक 6:30 वाजता इथं आधारायचं आहे. डॉक्टर मंदापडे सर यांचं आगमन झालं आहे, तर त्यांनी पॅव्हलियनमध्ये बसून घ्यावं. डॉक्टर मंदापडे सर. धन्यवाद. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 4 बाद 19. साई स्पोर्ट्स रेंदाळ. चौऱ्याण्णव धावांचं आव्हानात्मक आव्हान घेत मैदानामध्ये उतरलेला संघ सद्यस्थितीमध्ये 4 बाद 19 अशा धावसंख्येवर आहे. काहीसा अडचणीत असलेला संघ. दरम्यान शाहू मिलच्या बाजूने गोलंदाज सतीश पाटील, सामना करेल विक्रम पाटील. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनच्या तिने चेंडू जाते. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या ती 20. कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा हा 7वा दिवस. 7व्या दिवसातील पॉप्युलर स्पोर्ट्सचे जुने खेळाडू रवी लाड यांचं आगमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. रवी लाड. षटक सुरू आहे ते 4थं. धावसंख्या ती 4 बाद 20. दरम्यान सद्दाम मुलानी स्क्वेअरलेगच्या डोक्यावर मारण्याचा, स्क्वेअरलेग अंपायरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या येते 20. 4 बाद. षटक सुरू आहे ते 4थं. छान चेंडू. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 या संयोजन समितीच्या वतीनं आणि समालोचन कक्षातून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा एक छान चेंडू, झपकन बाहेर जाणारा, थोडंसं आउटस्विंग होणारा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या येते 20. 4 बाद. साई स्पोर्ट्स रेंदाळ. फलंदाज त्रिफळाचित. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. 5वा धक्का मिळतोय साई स्पोर्ट्स रेंदाळ या संघास. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय स्क्रीनवर. तसं या ठिकाणी पॉप्युलर स्पोर्ट्सचे भूतपूर्व खेळाडू रवी लाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धा कमिटी आणि सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. अंकुश. धन्यवाद. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 5 बाद 20. साई स्पोर्ट्स रेंदाळ. रोड 4 षटकांमध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. 18.50 म्हणजे जवळजवळ 19 धावसंख्या प्रति षटकांमागे या ठिकाणी करावं लागेल. थोडक्यात आव्हानात्मक आव्हान म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
पुन्हा एकदा महानंद नेतले पॅव्हलिनच्या बाजूने. स्टिअर करतोय पॉईंटच्या शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉईंटच्या मधून जातोय. चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या येते 21. 5 बाद साई स्पोर्ट्स रेंदाळ. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रुपये 1,06 फूट उंचीची ही ट्रॉफी प्रतिज्ञा महेश उत्तरे नगरसेविका यांच्याकडून. शॉर्ट आखूट टप्प्याचा चेंडू आणि धावचेत. आमरेचा एक अचूक फेकी आणि फलंदाज बाद. 6वा धक्का मिळतोय साई स्पोर्ट्स रेंदाळ्या संघास. संघाची धावसंख्या येते 21. काहीसा एकतर्फी सुरू असलेला हा सामना काका पाटील स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स रेंदाळ. काका पाटील स्पोर्ट्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 93 धावा या ठिकाणी गेल्या होत्या आणि 94 धावांचं आव्हानात्मक आव्हान देत साई स्पोर्ट्स रेंदाळचा संघ सद्यस्थितीमध्ये 6 बाद 21. दरम्यान पुढचा चेंडू विक्रम पाटील महानंद नेटले. पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळून काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण असफल ठरतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या येते 21. 6 बाद. षटक सुरू आहे ते 5वं. महानंद नेतले पॅव्हलिनच्या बाजूने. यानंतर ठीक 6:30 वाजता मेगा फायनल कैलासवासी अण्णा बगणे चषक 2017चा मेगा फायनल 6:30 वाजता. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू केवळ 1 धाव मिळते. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे सौ प्रतिज्ञा महेश उत्तरे नगरसेविका कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांच्याकडून रोख 1 लाख व चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 रुपये व चषक सौ शमा सलीमुल्ला माजी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका. स्लोवरमधील चेंडू लेगस्टम्पच्या खूपच बाहेर. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात पंच स्वप्नील वांद्रे. या सामन्यासाठी पंचायचे मेन पंच स्वप्नील वांद्रे. स्क्वेअर लेग पंचायती अंकुश बागडे. हिंदीमधून साजिदभाई पठाण. व्हिडिओ अनालिसिसचं काम पाहत आहेत ते आमचे सहकारी मित्र स्वप्नील कदम उर्फ झिमी. आखूट टप्प्याचा चेंडू आणि काहीच खराब क्षेत्ररक्षण महेंद्र शिवशरण याच्याकडून आणि या चौकार. छान चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या येते 27. 6 बाद. 5 षटकाच्या अखेरीस उर्वरित 3 षटकांमध्ये 67 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 22.33 म्हणजे जवळजवळ 23 धावसंख्या प्रति षटकांमागे कराव्या लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होती ती 28. 6 बाद. षटक सुरू आहे ते 6वं. काहीसा संत असं चाललेलं आहे क्रिकेट.
पुन्हा एकदा एक रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती ते 29. 6 बाद 29. साई स्पोर्ट्स रेंदाळ वाईड. छान चेंडू बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे. एक वाईड. एक अवांतर धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या होते ते 31. 6 बाद. षटक सुरू आहे ते 6वं. एक रिव्हर्सचा फटका. डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू जातो. दरम्यान एक धाव मिळते. एका धावावर संघाची धावसंख्या होती ती 32. 6 बाद. षटक सुरू आहे ते 6वं. गोलंदाज सतीश पाटील स्ट्राईकवर आहे. नागेश पाटील. पाटील टू पाटील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर्स मधून चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या होते ती 36. या चौकार आणि धावसंख्या होते ती 36. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार. लेक्शमच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 37. षटक सुरू आहे ते 6वं. यानंतर अंतिम सामना, या स्पर्धेतील अंतिम सामना ठीक 6:30 वाजता या ठिकाणी सुरू होईल. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. छान चेंडू डीप मिडविकेटच्या बाजूने एक चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न नागेश पाटील यांच्याकडून, परंतु असं पलटत आहेत. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे ती 37. 6 बाद. छान चेंडू. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 37. 6 बाद. साई स्पोर्ट्स रेंदाळ या संघाची उर्वरित 2 षटकांमध्ये 57 धावा या ठिकाणी. 12 चेंडू आणि 57 धावा म्हणजे 28.50 म्हणजे जवळजवळ 29 धावा प्रति षटकांमागे करावे लागतील. काहीसा अडचणीत असलेला साई स्पोर्ट्स रेंदाळचा संघ. सुधीर उल्पे उर्फ लक्ष्मीपती बालाजी पॅव्हलिनच्या बाजूने. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न विक्रम पाटील यांच्याकडून. दरम्यान चेंडू जाते निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या आहे ती 37. 6 बाद. साई स्पोर्ट्स रेंदाळ. छान चेंडू थोडस आउट स्विंग होणारा बॅकफुटला जात हलक्या हाताने घेऊन काढतोय. दरम्यान एक धाव. धावसंख्या आहे ती 38. हळूहळू काका पाटील स्पोर्ट्स संघ विजयाकडे कूच करताना आपल्याला दिसतोय आणि अंतिम सामना निश्चित चांगला होईल. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असणार. दोन्ही संघांचा अनुभव, त्यांचा खेळ पाहता निश्चित चांगला सामना होणार. दरम्यान पुढचा चेंडू सुधीर. डीप मिडविकेटच्या बाजूने उंच टोलवण्याचा प्रयत्न आहे फलंदाज नागेश पाटील यांच्याकडून. सुधीर उल्पे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. वैयक्तिक दुसरे तर संघासाठी 7वं षटक पॅव्हलिनच्या बाजूने. छान चेंडू. सुधीर उल्पे एक अचूक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. धावसंख्या आहे ती 38. षटक सुरू आहे ते 7वं. 8 चेंडू बाकी आहेत.
डीप मिडविकेटच्या बाजूने उंच जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावा. नागेश पाटील याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या षटकारीच्या साहाय्याने साई स्पोर्ट्स रेंदाळ या संघाची धावसंख्या आहे ती 44-6 बाद. सात षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 44-6 बाद. साई स्पोर्ट्स रेंदाळ केवळ औपचारिकरित्या सामन्याचं बाकी आहे. औपचारिकरित्या एका षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 6 चेंडू आणि 50 धावा. लेक्षमच्या खूपच बाहेर आहे. गावांतर धावसंख्या आहे ती 45-6 बाद. 45 अखेरचं षटक मुकेश शिंदे. महानंदनेतले क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या बाजूने धावसंख्या आहे ती 46-6 बाद. स्लोवरन पद्धतीचा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन करून टाकणारा हा चेंडू मुकेश शिंदे याच्याकडून. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आहे ती 46-6 बाद. फलंदाज बाद. पायचे 2 परततोय. 7वा धक्का मिळतोय साई स्पोर्ट्स रेंदाळ या संघास. 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 48 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. बॅटचा किनारा घेऊन जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 2 चेंडू बाकी अद्याप या सामन्यातील. धावसंख्या ती 46-7 बाद. साई स्पोर्ट्स रेंदाळ कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा 7वा दिवस. 7व्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू आहे. चेंडू जातोय निर्धाव. 1 चेंडू. अंतिम सामना ठीक 6:30 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे. दोन्ही संघाने जे नोंद घ्यायची आहे व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. चेंडू जातोय उंच असा आणि फलंदाज बाद. 8वा धक्का बसतोय साई स्पोर्ट्स रेंदाळला आणि अशा पद्धतीने काका पाटील